नमस्कार. आज रविवार 17 जुलै 2022. अगदी उद्या 18 जुलै आहे व या निमित्ताने राष्ट्रपतीची उद्या निवडणूक होणार आहे व उद्याच आपलं सेशन चालू होणार आहे. पार्लिमेंट सेशन उद्यापासून चालू होईल. त्यानिमित्ताने आज पॉलिटीच्या जे न्यूज आहेत त्या भरपूर आहेत. ओके, तर आजचं जे लोकसत्ता आहे ते अगदीच योग्य GS2 साठी अगदीच कामाचं ठरणार आहे. GS2 साठी IMP. त्यामुळे तुम्ही आजच्या न्यूजपेपरला निग्लेक्ट तर करूच नका. त्यानंतर हे पेपरही तुम्ही डाउनलोड करून नक्की वाचू शकता. तर पहा, आपण डायरेक्टली बातम्यांना पाहूयात. औरंगाबादचे तिसऱ्यांदा नामांतरण म्हणजे ऑलरेडी झालेलं आहे. जर 1 जुलै दरम्यानचे जे वृत्तपत्र वगैरे आहे त्यामध्ये तुम्ही पाहून घ्या, तिथेच आपल्याला हे कव्हर करता आलं असतं, परंतु मी तेव्हा व्हिडिओ बनवला नाही. परंतु तुम्ही तो न्यूजपेपर जरी वाचलात तरी त्यामध्ये होऊन गेलं असेल अशी मी अपेक्षा करतोय. कारण एकच गोष्ट डबल डबल वाचणे यामध्ये काही शहाणपण नसतं. ओके, अगदी त्याच पद्धतीने तेव्हा लेख आलेला होता व त्या निमित्ताने त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं होतं की कशा पद्धतीने औरंगाबादचं, त्यानंतर जे उस्मानाबाद जिल्हा आहे त्याचं देखील नामांतरण वगैरे, त्याची सर्व प्रक्रिया वगैरे त्यामध्ये सांगण्यात आलेली होती. तरी एकदा मी त्याचं एक वेगळं हे घेण्याचा प्रयत्न करेन, कारण ते एक आर्टिकल जे आहे ते माझ्याजवळ आणखी पण आहेच. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. वर्धक मात्रा हे आता राहू देऊयात, कारण अशा न्यूज हे येणारच आहेत पुढे पण. त्यामुळे चला पुढे जाऊयात फास्टमध्ये थोडंसाच. तर पहा, काल एक विश्लेषणपर लेख आलेला होता जलसिंचन बाबत. अगदी त्याच इथे थोडंसं हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, इथे एक न्यूज आलेली आहे जी की कालच विश्लेषण केलेलं होतं, म्हणून त्यामुळे ही पण न्यूज आपण स्किप करू शकतो. त्यानंतर पुढे जाऊयात. आता पहा, इथे बेसिकली काल एक कार्यक्रम झालेला होता जयपूर म्हणजे राजस्थानमध्ये. त्यानिमित्ताने सर्वजण म्हणजे NV रमन्ना, त्यानंतर किरण रिजिजू, त्यानंतर अशोक गेहलोत हे तिघेही एकाच मंचावर उपस्थित होते व त्यांनी तिघांनीही वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. तर पहा, सरन्यायाधीशांनी कोणते विचार मांडले तर ते इथे देण्यात आलेले आहेत. कायदेमंडळाबाबतची चिंता त्यांनी मांडलेली आहे. आपल्या देशातील विधिमंडळाच्या कामगिरीबद्दल, त्या कामगिरीच्या दर्जातही त्यांना चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये कायदेमंडळातील कामकाजाचा दर्जा घसरत चाललेला आहे. त्यासोबतच देश पाहत आहे ते दुःखद आहे. कायदे मंजूर करताना त्यावर सखोल चर्चा होत नाही किंवा तशी छाननीही होत नाही असे त्यांनी सुनावलेले आहे. मी पहा, हे अगदीच 1-2 दिवसापूर्वीच पण म्हटलेलं होतं की पार्लिमेंट म्हणजे जी संसद आहे, पार्लिमेंट म्हणजेच आपली संसदेची जी उत्पादकता आहे ती कमी होत आहे. कशामुळे तर त्यांनी छाननी वगैरे काही करत नाहीयेत. सध्याचं जर तुम्ही पाहिलं तर ती छाननी वगैरे बेस्ट होत नाहीये. म्हणजे समितीकडे एकही कायदा वर्ग होत नाहीये. ओके, समितीकडे कायदाच जात नाहीये, त्यामुळे समितीचं पण गठन आपल्याला कमी होत असलेलं दिसतं. ओके, अशाच पद्धतीने म्हणजे या सर्व कारणांमुळे वगैरे पार्लिमेंटची जी उत्पादकता आहे किंवा जी प्रोडक्टिव्हिटी आहे, जशा पद्धतीने पार्लिमेंट काम करायला पाहिजे तशा पद्धतीने काम होत नाहीये. सर्व जे कायदे आहेत ते पार्लिमेंटला स्किप करून डायरेक्टली केंद्र सरकार घेत आहे. ओके, म्हणून यामुळे देशभर वगैरे आंदोलनं वगैरे होत असलेली पण आपल्याला प्रामुख्याने दिसून येत आहेत. ओके, कारण याचा डायरेक्टली इफेक्ट काय होतं, जर एखाद्या गोष्टीचा जर वगैरे अभ्यास जर नसेल, म्हणजे हा अशा पद्धतीने जर देश आहे तर या पूर्ण देशामध्ये जर कायदा लागू करायचा असेल तर थोडाफार तरी अभ्यास त्यावरती झाला पाहिजे. परंतु जर अभ्यासच झाला नाही तर नक्कीच आंदोलन वगैरे होतील. म्हणून त्यामुळे पार्लिमेंटची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी होत असलेली सरन्यायाधीशांचं देखील हे म्हणणं आहे. त्यामुळे सॉरी, त्यामुळे कदाचित जर अशाबाबत जर प्रश्न वगैरे विचारलेला असेल संसदेमध्ये वगैरे, तर हे तुम्ही याबद्दल नक्की लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे बोलूयात. न्यायालयात स्थानिक भाषा वापरल्यास अनेक समस्यांची सोडवणूक होईल. पहा, किरण रिजिजू जे विधिमंत्री आहेत, केंद्रीय विधिमंत्री, ते औरंगाबादमध्ये आले होते. तेव्हा पण त्यांनी हाच इश्यू समोर आणलेला होता. ओके, म्हणजे त्यांनी पेंडिंग केसेस जे पेंडन्सी आहे याबाबत त्यांनी स्वतःचं मत वगैरे व्यक्त केलेलं होतं औरंगाबादमध्ये. म्हणजे अगदीच आठवड्यापूर्वी ते आलेले होते तेव्हा ते बोलत होते. मग तेव्हा पण त्यांनी हेच मुद्दा इथे त्यांनी या पॅराग्राफमध्ये वगैरे कुठेतरी तुम्हाला तेच परत एकदा दिसून येईल. परंतु त्यांनी एक बेस्ट यावेळेस नक्की म्हटलेलं आहे की ते
जी भाषा आहे, स्थानिक भाषा वापरल्यास अनेक समस्यांची सोडवणूक होईल. कारण जी वकिलांची फीस वगैरे आहे ती अगदीच जास्त आहे. मग त्यामुळे आपले वकील वगैरे सर्वोच्च न्यायालयात वगैरे तिथे काम करू शकत नाहीत, कारण इंग्लिश ही एक महत्वाची भाषा तिथे होऊ शकते. त्यामुळे जर मातृभाषेतून जर शासकीय कामकाज किंवा जे अ, वकिलीचं किंवा आपलं न्यायव्यवस्थेचं जे कामकाज आहे ते मातृभाषेतून वगैरे जर चाललं, तर त्यामध्ये गरीब जनतेला देखील सर्व दरवाजे जे आहेत ते खुले होऊ शकतील असं त्यांनी मत केलेलं आहे. मग यावरती आता ही न्यूज म्हणजे बिल्डअप होत आहे. नक्कीच यावरती कायदा वगैरे जर आला तर अगदीच बेस्ट आहे. आता पाहूयात त्याबद्दल कसं म्हणजे पुढे वे काय मिळेल त्यावर आपल्याला लक्ष असेलच. त्यानंतर पुढे म्हणजे हा एक तुम्ही मुद्दा मांडू शकता जे की निष्कर्षामध्ये येईल. ओके, म्हणजे जर न्यायालयांची समस्या किंवा पेंडन्सी वगैरे याबद्दल जर प्रश्न विचारण्यात आलेला, तर त्यावर तुम्ही उपाय म्हणून हे सांगू शकता की मातृभाषेतून पण न्यायालयाचं कामकाज असायला हवं. ओके, व त्यानंतर म्हणजे पेंडन्सी ऑफ केसेस हाच प्रश्न जर तुम्ही कन्सिडर केला तर त्यावर एक मुद्दा दिला मातृभाषेचा. त्यानंतर दुसरं, पार्लिमेंटने उत्पादकता त्यांची वाढवली पाहिजे जेणेकरून याचं पुन्हा रिव्ह्यू होणार नाही. रिव्ह्यू झाल्यानंतर कुठे जाईल, हे सुप्रीम कोर्टात जाईल. सुप्रीम कोर्टामध्ये मग केस नक्कीच वाढतील. त्यामुळे जर संसदेनं जर स्वतःचं काम नीट केलं तर हे केसेस जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये जास्त पद्धतीने वाढणार नाहीत. हे आपल्याला इथं डायरेक्टली दिसून येईल. ओके, म्हणजे संसद स्वतःचं काम नीट करत नाही, त्यामुळे हे सर्व जे जनता आहे ती कुठे जाणार, सुप्रीम कोर्टात. त्यामुळे सुप्रीम कोर्टावर ताण वाढत आहे जे की संसदेमुळे आहे. ओके, हे तुम्ही सेकंड पॉईंट लिहू शकता. आणि थर्ड पॉईंट आहे, न्यायमूर्तींना निवृत्तीनंतरची चिंता असेल तर ते काम कसे करणार, असं अशोक गेहलोत यांनी म्हटलेलं आहे. अगदीच ते पॉलिटिकल बोलले, परंतु अगदी योग्य बोललेले आहेत. म्हणजे पहा, त्यांनी इथं उदाहरण पण दिलेलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती रंजन गोगोई यांचं उदाहरण दिलेलं आहे. ते सध्या खासदार आहेत. मग व त्यांनी पूर्वी लोकशाही धोक्यात आहे असं त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन, म्हणजे तत्कालीन म्हणजे 2016च्या नंतरची काहीतरी न्यूज होती ती, म्हणजे 2016, 17 किंवा 18 या दरम्यान 3 वर्षामध्ये कधीतरी, तेव्हा त्यांनी एक पत्रकार परिषद वगैरे घेतली होती. तेव्हाची न्यूज आहे ही. ओके, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, म्हणजे पहिल्यांदाच असं झालेलं होतं की न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन अशा पद्धतीचं विधान वगैरे दिलेलं होतं. ओके, तर त्यानंतर पुढे त्यांनी सरन्यायाधीश पद वगैरे भूषवलं व अशा पद्धतीने त्यांनी योग्य म्हणण्याचं काम केलेलं आहे. परंतु हे जरी लिहिलं तरी चालेल, परंतु अशा पद्धतीचे पण घटना घडू शकतात, हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. कारण न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे असं भारतीय घटनेत नमूद आहे. ओके, व चेक अँड बॅलन्स पण अगदी बेस्ट देण्यात आलेला आहे भारतीय घटनेनुसार. तर पहा, हे परत मी स्किप करतोय न्यूज, कारण परत परत तेच निर्णय घेणे वगैरे ते आपल्यासाठी काही कामाचं नाहीये. ओके, त्यानंतर डायरेक्ट पुढे जाऊयात आपण. पहा, मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती ही जनतेतूनच निवडावा असं एक टीका आहे. अजित पवार यांनी केलेली टीका आहे. परंतु राष्ट्रपती ही जनतेतूनच निवडावा असं जेव्हा हे झालेलं होतं, म्हणजे आपल्या संसदेमध्ये म्हणजे संविधान सभेमध्ये जेव्हा हे प्रतिपादन झालं की राष्ट्रपतीची ही निवडणूक प्रत्यक्षपणे व्हायला पाहिजे, प्रत्यक्षपणे, तर तेव्हा यावर पण म्हणजे विचारविमर्श वगैरे झाले. परंतु मुद्दा असा झाला नेमका की आपण पंतप्रधानांना थेट जनतेमधून निवडून देतो, मग राष्ट्रपतींना पण थेट जनतेमधून जर निवडून दिलं तर त्यांचे अधिकार कुठे होणार मग, कारण राष्ट्रपतींना अगदीच अधिकार हे कमी आहेत पंतप्रधानांच्या मानाने. मग जर आपण राष्ट्रपतीही जनतेमधून निवडून दिला तर त्यावर केला जाणारा खर्च व त्यांच्या पदावर जे काही आपण हे करणार आहोत त्या मानाने हे योग्य होणार नाही. त्यामुळे आपण काय आहे, अप्रत्यक्षपणे राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे ती करण्यात आलेली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जाऊयात. आता ही न्यूज पुन्हा येणारच आहे भविष्यात, त्यामुळे आजच यावरती जास्त चर्चा नको, कारण पुढे जेव्हा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होईल तेव्हा आपण याबाबत बोलणार आहोत. त्यानंतर आता थोडस राष्ट्रपती बाबत वगैरे बोलायचं आहे. त्यानंतर हे प्रायव्हसी बाबत, प्रायव्हसी म्हणतो मी, म्हणजे जे हे होतं मीडिया, म्हणजे जे आपलं चौथं स्तंभ म्हणून वगैरे ओळखलं जातं लोकशाहीचं, जे आहे मीडिया. ओके, त्यामध्ये मी मोहम्मद जुबैर यांच्या नावाने म्हणजे पी चिदंबरम हे साहजिकच काँग्रेसचे नेते आहेत, त्यामुळे थोडीशी टीका आहे. परंतु इथं हेरी ट्रुमन यांनी एक म्हटलेलं होतं, कुणावरही विश्वास ठेवण्याआधी सत्यता तपासून पहा, व मोहम्मद जुबैर हे फक्त सत्यता तपासत वगैरे होते, म्हणजे फॅक्ट चेकर वगैरे त्यांची कंपनी वगैरे आहे. त्यामुळे अगदी त्यांच्यासोबत जे झालं, म्हणजे ते आता त्याबद्दल न्यायव्यवस्था नक्की ठरवेल. परंतु जे नुपूर शर्मा व मोहम्मद जुबैर
यांना जर एखाद्या ह्याच्यात घेतलं तर म्हणजे थोडंसं कुठेतरी हे वेगळं ठरतं हे आपल्याला नक्की सांगता येतं. किंवा झी न्यूजचे जे अँकर वगैरे व मोहम्मद जुबेर यांना एका पार्टात जर ठेवलं तर अन्याय थोडासा झालेला आपल्याला एकतर्फी सांगता येईल, परंतु त्याबाबत आपण डायरेक्टली भाष्य न केलेलं परवडेल. ओके. त्यानंतर पी चिदंबर यांनी मग तीच सांगितलेलं आहे, दावा केला त्यांनी व त्यानंतर वस्तुस्थिती म्हणजे फॅक्ट चेक. पी चिदंबरम यांनी देखील फॅक्ट चेक करण्याचं काम या लेखमध्ये केलेलं आहे, ते आपल्याला आताच पाहायचं नाहीये. त्यानंतर हा खटाटोप कशाला, म्हणजे हा एक लेख आहे पहा. मग यामध्ये काय झालेलं आहे, जे असंसदीय शब्द म्हणजे अगदी 2-3 दिवसापूर्वीची न्यूज होती की ओम बिर्ला यांनी एक म्हणजे पत्रकार परिषदेत घेऊन शब्द वगैरे सुचवले. म्हणजे पहा इथे पण आपल्याला हे दिसून येईल की संसदेची जी म्हणजे संसदेमध्ये जर तुम्ही पाहिलात म्हणजे आता अगदीच लोकसभा तुम्ही आता गेल्यानंतर लोकसभाची जी हे आहे लिस्ट काढून पहा, त्यामध्ये अगदीच BA म्हणजे MA वगैरे जे शिक्षित आहेत असे भरपूर जण असतील. म्हणजे 50% खासदार हे उच्च शिक्षित असतील यात शंका नाही आहे. ओके. मग 50% जर खासदार उच्च शिक्षित असतील व अशा पद्धतीची जर काय म्हणतो आपण तिथे शब्द वगैरे वापरत असतील, असंसदीय शब्द जर वापरत असतील, तर मग आपल्या संसदेची जी उत्पादकता आहे ती योग्य आहे किंवा नाही हे तुम्हाला ठरवता येईल. ओके. आता कृषी कायद्याबाबतचं पण तसंच आहे. अगदी 70% जे होते 70% जे खासदार आहेत ते स्वतःला कृषी क्षेत्रापासून आलेलं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. मग कृषी कायद्यावर एकही चर्चा झालेली नव्हती. ओके. कृषी कायद्यावर एकही चर्चा वगैरे झालेली नव्हती. अशा पद्धतीने तुम्ही उत्पादकता याबाबत नक्की लिहू शकता. ओके. आता हे तुम्हाला म्हणजे फक्त संसदेबाबत जर प्रश्न वगैरे आला तर त्यासंबंधी मी सांगण्याचा प्रयत्न करतो की संसदेची उत्पादकता वगैरे कमी होत आहे, त्यामुळेच हे असे पद्धतीचे निर्णय वगैरे आपल्याला घ्यावे लागत आहेत असं आपल्याला सांगता येतं. ओके. तरी पण तुम्ही याबाबत जर प्रश्न आला तरच म्हणजे हे करा, परंतु थोडंसं तिथं पण तुम्ही पण माइंड लावायला पाहिजे, कारण जास्तच सरकारच्या निगेटिव्हिटीमध्ये वगैरे लिहायला नको आहे. ओके. कारण सरकार कायदा करतं तर तर त्यावर नक्कीच विचार करतं, परंतु त्यावर समिती नेमायला पाहिजे असं तुम्ही त्यामध्ये नमूद करा. व कृषी कायद्याबद्दल आता लिहू शकता, परंतु आता अग्निपथ योजनेबाबत वगैरे कारण सरकारने ती मागे घेतली नाहीये. ओके. त्यामुळे आपण ठरवू शकत नाही की डायरेक्टली तो कायदा किंवा ती जी योजना आहे ती अगदीच फालतू वगैरे आहे किंवा ती काहीच काम करत नाही असं तुम्ही लिहायचं नसतं. ओके. हे एक तुम्ही लक्षात घ्या. फक्त मी संसदेची उत्पादकता याबद्दलच बोलत आहे. त्यानंतर थोडे खऱ्या इतिहासाच्या निमित्ताने. ओके. पहा, तर अगदीच मी इतिहासाचा शिक्षक असल्याने थोडंसं हा लेख पण अगदीच बेस्ट आहे. म्हणजे एक सॉरी हा जर हा व्यक्ती जर काढला किंवा हे एक चित्र आहे तर या चित्राला पाहण्याचे दृष्टिकोन विविध असतात. ओके. कोणी ह्याला एक व्यक्ती म्हणेल, एक महिला म्हणेल, एक पुरुष म्हणेल, अशा पद्धतीने विविध पैलू आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओके. व ऍस्पिरंट सिरीज मध्ये पण म्हटलेलं आहे पहा, अगदीच पॉवरने एक जर पॉवरचे जर उपयोग काढले आपण तर त्याचं दुसऱ्याचं चांगलं पण करू शकतो किंवा त्याच्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. अगदी अशा पद्धतीने इतिहासाचं पण आहे. ओके. आता या लेखामध्ये त्यांनी तेच म्हटलेलं आहे. मी डायरेक्टली पूर्ण हे इथे हायलाइट करून दिलेले आहेत पॉईंट, परंतु तुम्ही पहा आता यामधील उदाहरण त्यांनी जे घेतलेलं आहे 1857च्या उठावासंबंधी. काही जण म्हणतात ते स्वार्थी साधूंचे एक बंड होते, तर दुसरे जण म्हणतात ते एक महान स्वातंत्र्य युद्ध होते. ओके. त्यानंतर डॉक्टर आंबेडकर म्हणतात हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे, तर सावरकर म्हणतात हा विजयाचा इतिहास आहे. म्हणजे अगदीच एकाच नाण्याला दोन बाजू जशा पद्धतीने असतात अगदी तसंच इतिहासाचे पण दोन घटना आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओके. तर हे जागतिक इतिहासाच्या बाबतीत पण तसंच आहे. ओके. तर पहा, इतिहासाचा उपयोग हा समाजात एकता आणि सामंजस्य टिकवण्यासाठी व्हावयास हवा, आपणास द्वेष आणि भेद निर्माण होण्यासाठी नव्हे. कारण इतिहासाचा जो आज उपयोग होत आहे त्याबद्दल हा लेख वगैरे त्यांनी लिहिलेला आहे. ओके. म्हणजे ज्या पद्धतीने मी सांगितलं की इतिहासाचे जसं पॉवरचे दोन फायदे म्हणजे ज्या पद्धतीने पॉवर या गोष्टीचे ऍस्पिरंट सिरीज मध्ये त्यांनी दोन विविध पैलू सांगितलेले होते. ओके. संदीप भैया यांनी अगदी त्याच पद्धतीने इतिहासाचे पण दोन पैलू आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे फायदा तर दुसरीकडे होतो तोटा. तर जर फायदा घेतला तुम्ही तर अगदीच बेस्ट आहे, परंतु तोटा जर घेतला तर समाजामध्ये द्वेष निर्माण होण्यास अगदीच मदत होते इतिहासामुळे. तर इतिहासाचा उपयोग हा समाजात एकता आणि सामंजस्य टिकवण्यासाठी पण नक्की होतो. ओके. तर याच
यासाठीच महात्मा गांधींनी असं म्हटलेलं होतं की इफ वी आर टू मेक अ प्रोग्रेस वी मस्ट नॉट रिपीट हिस्ट्री बट वी मेक न्यू हिस्ट्री वी मस्ट ॲड टू द इनहेरिटन्स लेफ्ट बाय आवर अँसेस्टर. म्हणजेच काय, आपल्याला जर प्रगती साधायची असेल तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देण्यात काही अर्थ नाही. त्यापासून योग्य तो बोध घेऊन नवा इतिहास घडवण्याची आपण उमेद बाळगली पाहिजे. आपल्या पूर्वजांनी जो वारसा आपल्याला हवाली केलेला आहे त्यात लक्षणीय भर आपण घातली पाहिजे, असा गांधींच्या या उक्तीचा इत्तार्थ आहे. म्हणजे पहा, हे पूर्ण तुम्ही पाहण्यापेक्षा म्हणजे थोडक्यात मी हे पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे. यातील जे हायलाइटेड पार्ट आहे तो तुम्ही वाचला तरी बेस्ट होऊन जाईल. म्हणजे इतिहास याला पण दोन गोष्टी आपल्याला कारणीभूत ठरतात हे आपल्याला डायरेक्टली यातून सांगता येईल. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. हे OTT प्लॅटफॉर्म बद्दल वगैरे आहे, त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही आहे. त्यानंतर पुढे राष्ट्रपती हवा, होय पाहिजेच. ओके, तर त्याबाबत आहे. म्हणजे उद्याच अगदी राष्ट्रपतीची निवडणूक होणार आहे, मग त्यानिमित्ताने हा लेख आहे, अगदीच व्यस्त आहे आपल्यासाठी. तर पहा, राष्ट्रपती पद हे केवळ शोभेचे पद आहे असे अनेकांना वाटते, परंतु घटनाकारांनी राष्ट्रपतीचे अधिकार आणि कर्तव्य विषद केलेली आहेत. ओके, त्यानुसार राष्ट्रपतींनी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावयाचे असले तरी देशहितास्तव सारासर विवेकबुद्धीने आपले अधिकार वापरण्याची मुभाही त्यांना देण्यात आलेली आहे. मग त्यानुसारच मी यात पण तुम्हाला म्हणजे थोडंसं हायलाइटेड पार्ट करून इथे ठेवलेलं आहे, ते तुम्ही नक्की वाचू शकता. तर पहा, राज्यघटनेमध्ये कलम 52 आहे, त्यानुसार भारतासाठी एक राष्ट्रपती आणि पुढच्याच कलमानुसार राज्याची कार्यकारी शक्ती म्हणजेच एक्झिक्युटिव्ह पॉवर या पदाधारकांत असेल अशी तरतूद करण्यात आलेली म्हणजे कलम 52. ओके, त्यानंतर कलम 74 मध्ये राष्ट्रपतींना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी राष्ट्रपतींना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी कलम 74 मध्ये एक मंत्रिमंडळाची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर त्याप्रमाणे राज्यकारभार होत पण होता. ओके, म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वगैरे सर्व म्हणजे कामगार वगैरे सुरळीत चालू होता. परंतु इंदिरा गांधी यांचं सरकार आलं व त्यांनी काय केलं, 42वी घटना दुरुस्ती इंट्रोड्यूस केली व कलम 74 मध्ये दुरुस्ती करून त्यांनी राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतील अशी तरतूद त्यामध्ये ऍड केली. म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच म्हणजे इथे त्यांना बाउंड केलं. ओके, त्यांना विवेक त्यांचा जो स्वतःचा विवेक जो आहे तो थोडासा कमी केला. राष्ट्रपतीचा जो विवेक अधिकार आहे तो थोडासा इथे कमी करण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी यांनी केलेला आहे. मग याच बेसिसवर पुढे पाहूयात. म्हणजे जेव्हा मसुदा तयार करण्यात येत होता आपला संविधानाचा जेव्हा मसुदा तयार करण्यात येत होता तेव्हा सर बेनिगल नरसिंगराव यांनी राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि इतरांचे एक सल्लागार मंडळ असावे असे सुचवले होते. परंतु या मंडळाच्या सल्ल्याप्रमाणे राष्ट्रपतींनी वागावे असे त्यांचे मत होते. म्हणजे एक मंडळ, राष्ट्रपती जो असेल या मंडळाच्या सल्ल्यानुसार वगैरे काम करावा असं त्यांचं मत होतं. परंतु राष्ट्रपतींनी बहुमत मिळवू शकेल अशाच नेत्यांना पंतप्रधान नेमावे अशीही लेखी तरतूद त्यात होती. मसुदा समितीला अशा लेखी बंधनाची आवश्यकता वाटली नाही, त्यामुळे हे कुठेतरी कमी झालेलं आपल्याला सांगता येईल. तरतुदी अमान्य झाल्या. मुळात राज्यघटनेच्या प्रारूपात मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी वागलेच पाहिजे अशी लेखी तरतूद नव्हती असा संकेत असावा हे सर्वसाधारणपणे मान्य होते. त्यानंतर पुढे, जर एखादा राष्ट्रपती मंत्रिमंडळाचा सल्ला अमान्य करत असेल तर त्याच्यावर महाभियोग चालू शकेल काय? साहजिकच आहे. पहा, जर आता नरेंद्र मोदी सरकारने एखादं बिल वगैरे म्हणजे कृषी कायदेत जर रामनाथ कोविंद जे राष्ट्रपती आहेत त्यांच्याकडे पाठवले व त्यांनी जर ते अमान्य केलं तर त्यांच्यावर महाभियोगाचा खटला चालू शकेल काय? तर त्यावर डॉक्टर आंबेडकरांनी असं स्वच्छ शब्दांत सांगितले होते की अर्थात त्याबद्दल काडीचीही शंका नाही. ही स्थिती स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न होतो की मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करायचे तर वेगळे राष्ट्रपती हवेत कशाला? ओके, म्हणजे जर पंतप्रधानच कार्य करणार आहेत म्हणजे पंतप्रधानाच्याच हाती सर्व सत्ता असेल व त्यांच्या जर विरोधात गेलं तर महाभियोग खटला जर होणार असेल तर मग त्याचा फायदाच काय होणार आहे? ओके, हे असं त्यांनी परखड मत म्हणजे डॉक्टर आंबेडकर व संविधान सभेत याबाबत ऑलरेडी मतांतर वगैरे याबाबत ऑलरेडी झालेलं आपल्याला इथे दिसून येतं. त्यानंतर पुढे, राष्ट्रपतींनी जर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करायचे
फारच सोपे होईल, पण परिस्थिती अशी नाही. राष्ट्रपतीला आपल्या घटनेत आणि संकेतांनी एखाद्या रबर स्टॅम्पची कळा आणलेली नाहीये. ओके, तर म्हणजे रबर स्टॅम्प आपला संविधान सभेने दिलेला नाहीये. ओके, रबर स्टॅम्प जो आता आपण म्हणतो की राष्ट्रपती फक्त रबर स्टॅम्प झालेले आहेत, ते संविधान सभेचं मुख्य उद्दिष्ट नव्हतं, परंतु पुन्हा झालेली आहे. राष्ट्रपतींना पंतप्रधानांनी वेळोवेळी देशातील परिस्थितीबाबत आणि सरकारच्या धोरणांबाबत माहिती द्यावी अशी संकेत आहे. म्हणजे संविधानामध्ये राष्ट्रपतींना सरकारी कामकाजाशी संबंधित कोणत्याही बाबी संबंधी माहिती मागवण्याचा, कागदपत्रे मागवण्याचा अधिकार आहे. संसदेने मान्य केलेली विधेयक राष्ट्रपतींसमोर मंजुरीसाठी आणली जातात आणि त्यांच्या संमतीने नंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते. राज्यपालांच्या नेमणुका, शिक्षा झालेल्यांचे दयेचे अर्ज अशा बाबतीत राष्ट्रपती अर्ज हाताळतात. त्या बाबतीतही मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असला तरी राष्ट्रपतींचे काही वेगळे मत असेल तर त्याचा आदरपूर्वक आणि गांभीर्याने विचार मंत्रिमंडळाने केला पाहिजे असा संकेत आहे. म्हणजे भारतीय संविधानामध्ये थोडा तरी राष्ट्रपतींना नक्कीच अधिकार वगैरे म्हणजे विवेकाधिकार त्यांना देण्यात आलेलाच आहे. त्यानंतर अर्थात हे सगळे राष्ट्रपती किती स्वतंत्रपणे विचार करू शकतात आणि त्यांचे व्यक्तित्व किती समर्थ आहे यावरही देखील अवलंबून असते. कारण पुढे त्यांमध्ये मांडण्यात आलेलं आहे. तर पाहूयात, पुढे जाऊयात. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयातील हिंदू कोड बिल, तेव्हा हिंदू कोड बिल प्रकरण नक्कीच गाजलेलं होतं, त्यावर आपली वेगळी मते पंतप्रधानांना कळवायला प्रारंभ केलेला होता. ओके, त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं. त्यासोबतच आणखीन एक पहा, ज्ञानी झैल सिंग यांचं उदाहरण आहे. तेव्हा ते राष्ट्रपती होते, त्यांनी एक टपाल विधेयक त्यांच्या मंजुरीसाठी पाठवलेलं होतं. त्या विधेयकानुसार कोणत्याही टपाल म्हणजे कोणत्याही नागरिकांचे टपाल फोडून पाहण्याचा अधिकार सरकारला मिळणार होता. ओके, म्हणजे जो टपाल विधेयक होतं ज्ञानी झैल सिंग यांच्या कार्यकाळामध्ये जे विधेयक आलेलं होतं, तर त्यानुसार असं होतं की जर पत्र वगैरे आपण जर पाठवलं एखाद्या व्यक्तीला, तर ते पत्र फोडून पाहण्याचा सरकारला अधिकार डायरेक्टली मिळणार होता, जर ते कायदा त्या पद्धतीने जर हे झालेलं असेल तर. परंतु गांधीजींनी त्याला संमती रोखून ठेवली होती. ओके, व त्यांच्यामध्ये हे विधेयक नागरिकांचा हक्कभंग करणारे होईल, हे असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे पूर्वीपासूनच आपला इतिहास आहे राष्ट्रपतींचा वगैरे, की त्यांनी जर विवेकानुसार वगैरे जर कार्य केलं तर अगदीच त्याचा योग्य उपयोग होईल. परंतु म्हणजे घटनेत पण या पद्धतीने तरतूद वगैरे देण्यात आलेली, घटनेत अगदीच रबर स्टॅम्पची तरतूद नाहीये, परंतु व इतिहास पण आपला तेच सांगतो की अशा पद्धतीची हे म्हणजे कंपल्सन वगैरे नाहीये त्यांना. ओके, परंतु ते राष्ट्रपती कशा पद्धतीचे आहेत, त्यांनी त्यांचं विवेक अधिकार वापरतात की नाही यावर पण भरपूर काही गोष्टी डिपेंड आहेत. म्हणजेच पहा, एखादं सरकार वगैरे जर पडत असेल तर बहुमत सिद्ध करू शकेल असे कोण ठरवावे, म्हणजे कोणते सरकारला म्हणजे कोणता एखादा नेता आहे त्याला बहुमत सिद्ध कशा पद्धतीने करायचं वगैरे, हे सर्व जे आहे ते राष्ट्रपतींनाच ठरवायचं असतं. त्यानंतर ज्याला जास्त जागा ज्याला जास्त म्हणजे ज्या एखाद्या पक्षाला जास्त जागा मिळालेल्या आहेत त्याला बोलवायचं की दुसऱ्या एखाद्याला बोलवायचं, हे सर्व राष्ट्रपती ठरवतात. म्हणजे त्यांचा हा विवेक अधिकार आहे. अगदीच पहा, महाराष्ट्रामध्ये जेव्हा राष्ट्रपती राजवट 2019च्या इलेक्शन नंतर लागलेली होती, तेव्हा देखील राज्यपालांनी अशाच पद्धतीने केलं. म्हणजे अगदी पहिल्यांदा बीजेपी, त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना या सर्वांना, तिन्ही पक्षांना वगैरे बोलवण्याचा त्यांनी हक्क हे केलेला होता. त्यानंतर काँग्रेसला त्यांनी बोलवलं पण नव्हतं. मग त्यावेळेस काँग्रेस देखील सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जाण्याच्या तयारीत होती. ओके, हे अशा पद्धतीनेच आहे. म्हणजे तो त्यांचा विवेक अधिकार आहे, म्हणजे बुद्धीवर आहे त्यांचं. ओके, म्हणजे जर त्यांना वाटलं तर ठीक आहे, नाहीतर नाही, अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरा प्रसंग आहे, कित्येक वेळा पंतप्रधान संसद बरखास्त करण्याचा सल्ला देतात. ओके, असा सल्ला बहुमत असलेल्या पंतप्रधानांचा असेल तर मानावा की पराभव झालेल्या पंतप्रधानांचाही मानावा. ओके, आता पहा, जर अगदीच आपले मित्र आहेत म्हणून व आपण ते मानायचं किंवा आपले मित्र आहेत म्हणून ते मानायचं किंवा नाही. ओके, जर मित्र असेल व त्यांचा जर पराभव झालेला असेल व त्यांनी म्हटलं की संसद बरखास्त करा व इलेक्शन लावा, तर हे मानायचं की नाही, हे देखील राष्ट्रपतींचा विवेकाचा आपल्याला इथं हे दिसून येतं. ओके, त्यानंतर अशा वेळी राष्ट्रपती देशातल्या घटनात्मक तज्ञांचा सल्ला घेतात. राजकीय नेत्यांचा सल्ला अशा वेळी घेणे उचित नसते. बरोबर आहे, कारण जर आता हा व्यक्ती राष्ट्रपती असेल व हा व्यक्ती पंतप्रधान असेल, परंतु तो हारलेला आहे, आता सध्याला इलेक्शनमध्ये हारलेला आहे, परंतु त्यांनी म्हटलं की संसद बरखास्त करा. ओके, संसद बरखास्त केल्यानंतर भारतामध्ये अगदीच इलेक्शन लागतील, परंतु मग या व्यक्तीने, हा जो राष्ट्रपती आहे, यांनी याचा सल्ला घ्यायचा नसतो तशा वेळी, कारण ती एक घटनात्मक पद आहे. ओके, व मित्र वगैरे तिथे बंधू चालणार नाहीत, त्यामुळे देशाचं भरपूर नुकसान वगैरे होऊ शकतं. त्यामुळे इथं काय करायचं, यांनी घटनात्मक अधिकार म्हणजे जे घटनातज्ञ आहेत, ओके,
घटनातज्ञ आहेत त्यांचा सल्ला राष्ट्रपतींनी तशा वेळी घ्यायला पाहिजे असं यांचं मत आहे. त्यानंतर पुढे पहा, राजकीय नेते अनौपचारिकपणे राष्ट्रपतींना भेटत असतात, पण त्यांचा सल्ला आपण प्रमाण मानवायचा नाही, हा विवेक राष्ट्रपतींनी बाळगायचा असतो. कोणीही विधेयक पुनर्विचारात पाठवावीत, कोणत्या गोष्टींबद्दल माहिती मागवावी, घटनात्मक अधिकारापेक्षा आपल्या नैतिक वजनाचा वापर राष्ट्राच्या हितासाठी केव्हा करावा, याचा निर्णय राष्ट्रपतींनाच करावा लागतो. ओके. यासोबतच एक माजी राष्ट्रपती आहेत, त्यांनी आर व्यंकटरमण यांनी आपल्या काळाबद्दल माय प्रेसिडेन्शियल इयर या नावाचे पुस्तक देखील लिहिलेलं आहे. हा म्हणजे डायरेक्टली विचारण्यात येऊ शकतं, माय प्रेसिडेन्शियल इयर्स हे पुस्तक अगदीच कोणाचं आहे, कारण आत्ताच निवडणुका वगैरे ही चर्चा तर असेलच, त्यामुळे याला पण तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा या पुस्तकाचं नाव. त्यानंतर आपल्या माजी पक्षाच्या किंवा आपल्या तत्वज्ञानाचा विचार राष्ट्रपतींच्या मनात येता सुद्धा कामा नये, तरच त्यांना आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावता येतो. जी तर मी आता हेच सांगितलं पहा, म्हणजे मित्र असेल तर तिथे त्या पदावर गेल्यानंतर आपल्याला ते मान्य करायचं नाही. त्यानंतर राष्ट्रपती पद हे काही शोभेचे पद नाही. राष्ट्रपती हा पंतप्रधानांचा ज्येष्ठ आणि स्वतंत्र सल्लागार सुद्धा मानला जातो. ओके. त्यानंतर पुढे आहे, अनेक वेळा पक्षीय हितासाठी पंतप्रधान अगर मंत्रिमंडळ योग्य नसलेले निर्णय घेऊ शकतात. राष्ट्रपतींनी त्यावेळी अशा निर्णयाचा फेरविचार करा असे धैर्य दाखवले पाहिजे. जसं की एपीजे अब्दुल कलाम यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल देखील हाच अशा पद्धतीचाच निर्णय मनमोहन सिंग सरकार यांना देण्यासाठी, म्हणजे 2006 ते 7 दरम्यानची गोष्ट आहे ही, जे संस्था वगैरे आहेत त्यावर सोनिया गांधी उपस्थित होत्या, त्यामुळे त्यांनी अशाच पद्धतीचं एक धैर्य एपीजे अब्दुल कलाम यांनी दाखवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्या राज्यघटनेने राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे एकमेकांना छेद देणारे पदधारक कल्पिलेले नाहीत. या दोन्ही पदांवरच्या व्यक्ती एकमेकांचा आदर करणाऱ्याच असाव्यात. त्यानंतर एका दृष्टीने राष्ट्रपती हा पंतप्रधानांचा नैतिक सल्लागार आणि मित्र असावा, अर्थात स्वतंत्र बुद्धी वापरणारे राष्ट्रपती सगळ्या पंतप्रधानांना आवडतील असे नाहीये. अगदीच हे बरोबर त्यांनी बोललेलं आहे, कारण जर विवेकच म्हणजे तशा व्यक्तींना क्वचितच पंतप्रधान देखील म्हणजे त्या पदावर वगैरे बसवतील असंही त्यांचं मत आहे. कारण म्हणजे एखादे त्यांना पण पपेटच असल्यासारखंच त्यांना पण पाहिजे असतं. ओके. कारण जर प्रत्येकच विधेयक वगैरे जर त्यांनी रिटर्न करत असले, संसदेकडेच पाठवत असले, तर मग ते कुठेही एक प्रकारचं काम करणारं नाहीये. अगदी बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यावर अगदीच म्हटलेलं होतं की महाभियोग वगैरे, त्यामुळेच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं की जी राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ती अप्रत्यक्षपणे घेण्यात येते. ओके. प्रत्यक्षपणे घेण्यात येत नाही. ओके. कारण पॉवर्स वगैरे त्यामध्ये थोडासा संबंध आपल्याला कुठेतरी दिसून येतो. हे अशा पद्धतीने तुम्ही हा लेख नक्की वाचून घेऊ शकता परत एकदा जर समजलं नसेल. ओके. त्यानंतर बाकीच्या जे लोकरंग वगैरे आहे, म्हणजे जे पेपर आहे त्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी आहेत, व अशा पद्धतीने आजचा हा न्यूजपेपर इथे संपतो. आय होप तुम्हाला यातील सर्व गोष्टी ज्या बाबी मी सांगितलेल्या आता योग्य रीतीने समजलेल्या आहेत. यामध्ये काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला विचारू शकता. थँक्यू.